हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या अकॅडमीमार्फत प्रत्येक वर्गाच्या प्रश्नपत्रिका, प्रत्येक प्रश्नाच्या सोल्युशन्स आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातात. या मालिकेमध्ये इयत्ता तिसरी प्रश्नपत्रिका क्रमांक 237 विषय भाषा गणित या पेपरचा पण प्रत्येक सोल्युशन अगदी समजून घेणार आहे. पहा, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीनुसार जाण्यासाठी हे खूप गरजेचं आहे आणि पाहिजे तेव्हा त्याला ते उपलब्ध झालं पाहिजे, याच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे सर्व यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर उपलब्ध होत आहे. तर सगळ्यांनी लाभ घ्या, आपल्या मित्रांना मैत्रिणींना सांगा. पहा, दररोज आपल्याला हे सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे, आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे. इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 237 हा आपण पाहणार आहोत. विषय भाषा गणित पहिला प्रश्न असतो उतार्यावरती. हा उतार आपल्याला बारकाईनं वाचायचा असतो, समजून घ्यायचा असतो आणि तो प्रत्येक प्रश्न सोडवताना पर्यायकट पद्धत ही वापरायची असते. उतार्यामध्ये काय दिलेलं आहे त्यानुसार आपलं उत्तर ठरवायचं असतं. त्याचा विचारही काही वेळा तो विचार करून त्याचा व्यावहारिक उपयोग तेही समजून घ्यायचं असतं. पहा पहिला प्रश्न उतारा. मराठवाड्यातील बहुतेक इमारती केवळ दगड मातीच्या होत्या, म्हणून भूकंपात त्यात कोसळून प्रचंड प्राणहानी झाली. आपल्याला माहिती आहे किल्लारीचा भूकंप मराठवाड्यामध्ये, की त्या ठिकाणच्या सगळ्या इमारती केवळ दगड मातीच्या होत्या आणि भूकंपामध्ये संपूर्ण जमीन हल्ल्यामुळे त्या दगड मातीतून त्या निसटल्या आणि मोठमोठ्या भिंती संपूर्ण घर कोसळलं केवळ त्या दगड मातीच्या असल्यामुळे. काश्मीरात लाकडी पट्ट्यांची चौकट करून ते मातीनं लिहितात. मातीची चौकट करतात ते आणि त्याला माती लावून ती लिहितात. तसेच आसामात कुडाच्या भिंती करून त्या शेणा मातीने लिहितात. कूड म्हणजे काय? गहू कापल्यानंतर गव्हाचा जो खाली राहिलेलं जे कूड आहे ते कूड, बाजरी काढल्यानंतरचं किंवा कणसं काढल्यानंतरचं जे कूड आहे ते बाजूने लावतात आणि ते शेणाने मातीने ते लिहितात. अशा प्रकारच्या भिंती ज्या वजनाने खूप कमी असतात, हलक्या असतात, अशा किती भूकंप झाला तर या लाकडी पट्ट्याच्या किंवा कुडाच्या भिंती पडत नाही. काय होतं? फार फार तर फक्त भिंतीचे पोपडे पडतात. या भिंतीमुळे थंडी तसे उष्णता यापासूनही संरक्षण मिळते आणि त्यात कमी खर्ची असून, कमी खर्च म्हणजे कमी खर्चाचे, सहजपणे स्थानिक मार्गातून बांधता येण्याजोगे आहे. रुडकी येथील विद्यापीठात भूकंप प्रतिरोधक बांधकामासाठी संशोधन चालू आहे. आता पहा, जपानमध्ये रोजच भूकंप घडतात. मग त्या ठिकाणच्या इमारती बनवताना अशा पद्धतीनं बनवलं असतं की भूकंप किती मोठा झाला, किती हलल्या तरी त्या भिंती पडणार नाही. अशा पद्धतीनं त्या दगड मातीच्या बांधलेल्या नसतात. त्या वेगवेगळ्या मटेरियलच्या, ॲल्युमिनियमचं असेल, लोखंडाचं असेल, की ज्याद्वारे ते मोडणार नाही, अशा पद्धतीनं असतात. आता या उतार्यासंबंधित आपल्याला हे जपानचं उतार्यात दिलेलं नाही, फक्त माहितीसाठी दे. आसामात घराच्या भिंती कशा असतात? लस दिलं. आसामात कुडाच्या भिंती करून त्या शेणा मातीने लिहितात. मग इथं मातीच्या, दगड विटांच्या, कुडाच्या, रेतीच्या, काय लिहितं? कुडाच्या. चला पुढील प्रश्न. भूकंप प्रतिरोधक बांधकामासंबंधीचे संशोधन कोणत्या विद्यापीठात चालू आहे? तर IITचं हे रुडकी विद्यापीठ आहे. रुडकी येथील विद्यापीठात भूकंपरोधक बांधकामासाठी संशोधन चालू आहे. ते रुडकी, उत्तर येणारे रुडकी या ठिकाणी. पहा पुढील प्रश्न कवितेवरचा आहे. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य दे. की देवाने निर्माण केलेला आकाश सुंदर आहे आणि सुंदर असा प्रकाश सूर्य सर्वांना देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. तर देवाने निर्माण केलेला आहे, चांदण्या सुंदर आहे, चंद्र सुंदर आहे. चंद्राचं चांदणे, चांदणं म्हणजे रात्री आकाशामध्ये आपल्याला तारे सगळं दिसतात, त्याला चांदणं. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाडी गाते.
तर झाडं सुंदर आहेत, पाखरं सुंदर आहेत आणि ही पाखरं जी गाणी गातात, ही गाणी कधी तुम्हाला जाणवतात? पहाटेच्या वेळी जेव्हा त्यांची किलबिल चालू असते तो आवाज पहा. वसंत ऋतूमध्ये कोकिळेचे कुहू कुहू पहा. हे आवाज खूप सुंदर आहे. सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी. सुंदर वेलींची ही फुलं सुंदर आहे आणि देवा आम्ही तुझी मुलं देखील सुंदरच आहोत. मुलांनी मुलांप्रमाणे आहोत आणि त्या पद्धतीने विचार करा. मुले कोणाप्रमाणे सुंदर आहे? पाखरे फुले चंद्र झाले. आता इथं तिथं पाहिजे सुंदर वेलीची सुंदर फुले तशी. तशी म्हणजे तसं. कोणासारखं? सुंदर वेलीच्या सुंदर फुलांसारखं आम्ही तुला आहोत. म्हणजे कोणासारखं आहे? सुंदर फुलांसारखं. वेलींसारखं ना, फुलांसारखं. त्यामुळे इथं मुले कोणाप्रमाणे सुंदर आहे? फुलांप्रमाणे सुंदर आहे. गोड गाणे कोण गातात? गोड गाणे पाखरे कवी फुले वेली. गाणे कोण गात आहे? पहा त्याच्यामध्ये दिलेलं आहे सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाते. म्हणजे पाखरे गाणे गात आहेत. त्यामुळे उत्तर येईल पाखरे. त्याला पुढे सुंदर चांदणे कोणाचे पडते? सुंदर चांदणे कोणाचे पडते? सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. त्याचे म्हणजे चंद्राचे. उत्तर काय येईल? चंद्राचे. पुढील प्रश्न पहा. कविता पुन्हा आहे. रात्र वेळी घरट्यात चिमणीच्या पंखाखाली मऊ मऊ बिछायत बाळ तिथे झोपलेली. बिछायत म्हणजे बिछाणा, अंथरूण आपलं. मग चिमणीच्या पंखाखाली मऊ मऊ तिने घरटं बांधतात. त्यामध्ये पिसे वगैरे टाकून अगदी कापूस वगैरे टाकून मऊ बनवलेलं. मुखे काजव्याचे दिले अंधारात लुक लुक उजळती पानं निवारिती धाकली. रात्रीच्या वेळेस चिमणी झोपलेली घरट्यामध्ये आणि झाडांवर काजव्यांचे, काजवा हा याचे रात्रीच्या वेळेस जर पाहिलं तर ते मागे लुकलुक लुकलुक करतात. म्हणजे ते दिवे लागलेले आहेत आणि त्यामुळे पानं उजळत आहे. पहाटेस मोतीदार थेंब दवाचे निर्मळ पानावर पहारा ते करतात लढीगड. पहाटेच्या वेळी पाण्याचं जे हवेमध्ये बाष्प आहे, पहाटेच्या थंडीमुळे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. ते दव बनतं. ते झाडाच्या पानावर गवतावर वगैरे आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे पानांवरती हे थेंब दवाचे आहेत. पानावर पहारा ते करतात लढीगड. रंगलेल्या नभातून सूर्यदेव डोकावतो. बाळा वत्सल हातांनी हलकेचं जाणवतो. पहाटे सूर्य उगवलेला आहे आणि आता बाळाला ते हलकेच जाणवतो, जागवतो. घाटात चिमणीच्या पंखाखाली कोण झोपलेला आहे? चिमणीची पिल्लं झोपलेली आहे. पुढे पहा. आकाश या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द आलेला आहे? आकाश याच्यासाठी नभ, सूर्यदेव, काजवा, अंब. आता नभ आणि अंब पहा याच्यामध्ये कवितेत आले. कवितेतला बघायचा नभ आहे का अंधार आहे. रंगलेल्या नभातून अंबर आलेला नाही. म्हणजे हे पर्याय असतात, समानार्थी शब्द असतात. त्यामुळे इथं नभ येणार आहे. अंबर म्हणजे आकाश. सॉरी अंबर म्हणजे ओके. तर इथं कवितेमध्ये कोणता शब्द आला तो खूप महत्त्वाचा आहे. पानावर पहारा कोण देते? पानावर दवबिंदू आहे. हे पानावरती पहारा देतात दवाचे थेंब. पुढे मुळाक्षराप्रमाणे लावला. तिसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल? आता इथं मुळाक्षर आपली पाठ असली पाहिजे. मुळाक्षर आपल्याला लिहिता आली पाहिजे. मुळाक्षरांप्रमाणे क्रम लावता आला पाहिजे. ओके. पहा मुळाक्षर आहेत आपली. गाजर, गवत, मासा, आई. 9वा प्रश्न आहे. गाजर, गवत, मासा, आई. पहा पहिला अक्षर जर पाहिला पण ग होतोय. इथेही ग होते. इथे म होतोय. इथं म्हणजे आय. आता इथं ग नाही तर इथं गवत आहे. इथं गाय म्हणजे इथं गा पाहिजे. जे पहिलं अक्षर घेताना जर सगळे वेगवेगळे असेल तर पहिलं फक्त अक्षर घ्यायचं. जर सर्व सारखे असतील तर मग काय आपल्या स्वराच्या रचनेनुसार आ अगोदर येतो नंतर आ येतो. जे ग अगोदर येईल नंतर गाय. ग ला आ जोडल्यावर गाय. मी या पद्धतीनं
ग अगोदर नंतर गा येणार हे लक्षात. नंतर मुळाक्षराप्रमाणे पाहिलं तर अ आ इ ई उ ऊ रुलू ए ऐ ऑ ओ औ अम आहा. मग याच्यामध्ये स्वरामधलं कोणतं आलेलं आहे पहिल्यांदा आई अ आ म्हणजे पहिल्यांदा कोणतं येणार आहे आई. नंतर मुळाक्षरामध्ये आता हे सगळे व्यंजन आहे. पहिल्यांदा स्वरामधलं आलेलं होतं म्हणून आय घेतलं. हे सगळं लिहित बसायची गरज नाही पाठ असतं. आता स्वर चालू व्यंजन चालू होतात क ख ग घ ग ड नाही हा ग. आता याच्यामध्ये क ख ग क च नाही ग च आलं ग काय नाही ग आणि गा. मग याच्यात ग आणि गा मध्ये अगोदर काय येतं ग येतं त्यानंतर येणार आहे घ आणि नंतर गाच येणार आहे गा म्हणजे गाच आणि मग राहिलेलं शेवट हे लगेच लक्षात येतं. हे लिहित बसायची गरज नाही शेवटी मास. आणि मग प्रश्न काय विचारलेला आपल्याला लावले तिसऱ्या क्रमांकाचा शब्द पहिला दुसरा आणि तिसरा. तिसरा कोणता आहे गाजर पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रश्न जसे बांबूंचे बेट बांबूंचा समूहदर्शक शब्द बेट आहे. रुपयांचे रुपयांचा समूहदर्शक काय असतं पा रुपयांचं कुंज ढिग उतरंड चवड. आता नोटांचा असेल तर तो नोटांचा बंडल येतो आपल्याला. आता इथं कशा कुंज वेलींचा कुंज ढीग कशाचा असतो पा बरं ढीग विटांचा वगैरे ढीग असतो. उतरंड मडक्यांची असते आणि चवड पैशांची पैशाच्या नाण्यांची चळत पण असते. म्हणजे एका इथं पर्यायकड पद्धत खूप गरजेची. तुम्हाला चोवड नाही हे नाही आहे की हो नाही आहे मी यातलं जास्त योग्य कोणतं हे तुम्ही केलं पाहिजे. तिथं सुपरवायझरला म्हणायचं का सूर्याचा पर्याय दिला नाही मग आपण जास्त कोणता योग्य असं पर्यायापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं नोंदा. पहा जाहिरात आहे जाहिरातीवरती हा प्रश्न आहे. हा जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे समजून घ्यायची आहे. पहा शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे उद्या दिनांक 15 जून 2022 रोजी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. प्रवेशोत्सव म्हणजे प्रवेशाचा उत्सव म्हणजे नवीन जी मुलं येतात त्यांचा स्वागत. तरी पालकांनी आपल्या पाल्याला शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेला पाठवून द्यावे. या दिवशी प्रत्येक मुलाला शालेय पाठ्यपुस्तके मोफत दिली जाणार आहे. तसेच नवीन शालेय वर्षाचे स्वागत केले जाईल व खाऊ वाटपाचा कार्यक्रम होईल. शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद पुणे अशी शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी ही जाहिरात दिलेली आहे. आता सदरची जाहिरात कशा संबंधी आहे कशासाठी आहे हो प्रवेशोत्सवासाठी. शाळेच्या संबंधी प्रवेशोत्सव विद्यार्थी पाठ्यपुस्तक यातलं सर्वात महत्त्वाचं काय आहे तर शाळेत घडणारी जी शाळा आहेत प्रवेशोत्सव घडणारे आहेत विद्यार्थी असणारे पाठ्यपुस्तकं यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय तर कधी नव्ह ते पहिल्या दिवशी काय घडणार प्रवेश उत्सव घडणार म्हणजे कोणती घटनेला त्यामध्ये काय दिलेलं आहे काय या संपूर्ण याच्यामध्ये हे सगळे पर्याय आहेत. पण त्याला कशाला वेटेज दिलेला आहे तर प्रवेश उत्सवाला. पुढे प्रवेश उत्सवाची जाहिरात कोणी दिली ही जाहिरात कोणी दिलेली कुठल्या शाळेत दिली मुख्याध्यापकांनी दिली एखाद्या विद्यार्थ्यांनी दिली शिक्षकांनी दिली तर ही शिक्षण अधिकारी पुणे यांनी दिलेली आहे. हरिणीचे पाडस तशी गायीची हरिणीच्या पिल्लाला पाडस म्हणतात गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात. आता वासरू पर्याय येतच नाही मग काय करायचं वासरू नाही दिलं मग काय करू मग आपल्याला इथं पर्याय करता. रेडकू कोणाचं असतं म्हैशीचं रेडकू असतं. कर्णू कोणाचं असतं शेळीचं कर्णू असतं. मेंढीचं कोकरू असतं. पिल्लू चिमणीचं पिल्लू असतं. गाईचं पिल्लू म्हणतात नाही गाईचं वासरू असतं. मग वासरामध्ये नर वासरू असेल तर त्याला खोंड म्हणतात. मादी वासरू असेल तर कालवड म्हणतात. म्हणजे या पद्धतीनं आपण थोडासा विचार करून सर्व प्रश्नांची उत्तर नोंदवायची. संवाद पहा. आता हा संवाद याच्यामध्ये कोण कोण बोललेला आहे हे आपल्याला करता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे. पहा मुलांना गोंगाट करू नका.
मुलांनो 14-15 प्रश्न संवाद आहे. मुलांनो गोंगाट करू नका, आपला अभ्यास करा. आता हे कोण म्हणलेलं आहे हे लक्षात येत नाही, पण थोडं गुरुजी हा सदू काही अभ्यास करत नाही. आता सद झाले तिथं लक्षात घ्या, सदू आपल्याला ते समजून घेणे इतपत आपण आहोत. म्हणजे पहिलं वाक्य कोण बोललेलं आहे? गुरुजी. म्हणजे पहिलं वाक्य आहे ते गुरुजी बोललेले आहे की गोंधळ करू नका. गुरुजी हा सदू काय अभ्यास करत नाही. हा कोणतर मुलगा म्हणलेला आहे, तर त्याचं नाव आपल्याला इथे लक्षात नाही. काय रे सदू, तुला अभ्यास करायला लावलेला, बाहेर कशाला बघत होतास? मान खाली घालून अभ्यासाला लाग. आणि काय रे बाळू, सदू खिडकीतून बाहेर बघतो हे तुला कसे समजलं? म्हणजे हे दुसरं वाक्य कुठं उत्तर आले त्याचं? बाळू. तिथं गुरुजी त्या बाळाला म्हणतात की सदू तू अभ्यास का करत नाही, हे त्याला सांगितलं की तू बाहेर का बघत आहे, मान खाली घालून अभ्यासाला. गुरुजी त्या सदूला म्हणतात. आणि त्याच वेळी बाळू खिडकीतून बाहेर सदू बघतो हे तुला कसं समजलं? म्हणजे हे दुसरं वाक्य बोललेलं आहे, ते बाळू बोललेलं आहे. आणि नंतर बाळूने बोलल्यानंतर गुरुजींनी त्या सदूला म्हणलेले की सदू बाहेर कशाला बघतोय, हे गुरुजी बोललेले आहे. गुरुजी मी सारखा त्याच्याकडेच बघत होतो, तो काय करतो. कोण बोलला? बाळ. आता याच्यामध्ये सदूचं नाव आलेलं आहे, पण सदू काय बोललाय का की नाही मी करतो किंवा काय बोलले? तर त्याला गुरुजी बोलले, पण तो काही बोललेला नाही. म्हणजे त्याने संवादात भाग घेतला का? नाही. त्याने फक्त त्याच्यामध्ये नाव आले, पण त्याने संवादात भाग घेतलेला नाही. संवादात भाग जेव्हा तो बोले, आता त्याने मान वळवली किंवा मान डोलवली, म्हणजे हे काही संवादात भाग घेतला. प्रत्यक्ष बोलणं झालं तर त्याला संवाद म्हणता येईल. वरील संवाद कोठे घडला असेल पहा बरं. हा कोठे घडलेला आहे? पहा, घरात, शाळेत, मैदानावर, शाळेच्या वर्गात. आता खिडकीतून बाहेर बघतो म्हणजे हे कुठं असणार आहे? खिडकीच्या आतमध्ये. खिडकीच्या आतमध्ये कुठे असणार आहे? शाळेमध्ये. हा संवाद शाळेमध्ये घडलेला आहे. शाळेत, केवळ शाळेमध्ये नाही, पर्याय बघा आपण लगेच नोंदवला, गेला चुकले मार्क, ह्या तर चुका होता का? पण पर्याय व्यवस्थित वाचत. म्हणजे घरात, शाळेत, मैदानावर, शाळेच्या वर्गात. शाळेमध्ये कुठल्या वर्गात असं काही नाही, पण इथं शाळेच्या वर्गात म्हणजे उत्तर परफेक्ट आहे. म्हणजे इथं पर्याय सगळे बारकाईनं वाचणं कशासाठी गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळं ही काळजी प्रत्येकाने घ्यायची. आपली स्पर्धा ही आपल्यासाठी, दुसऱ्यासाठी आपण करत नाही. याला एवढे पडले म्हणून मी करेल नाही. आपली स्पर्धा आपल्याबरोबर, म्हणून तिथं वेळेचा विचार करून प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायची. चला पुढील प्रश्न पहा. या संवादात प्रत्यक्ष बोलणाऱ्या व्यक्ती कोणत्या? बोलणाऱ्या व्यक्ती कोण आहे? गुरुजी, बाळू. याच्यामध्ये सदूने भाग घेतलेला आहे का? सदू बोललेला आहे का? नाही. त्यामुळे उत्तर पहा, गुरुजी. पर्यायकट पद वापरा. गुरुजी, सदू, बाळू, दोन तिघं जणी भाग घेतला का नाही? सदू आणि बाळू बोलले का नाही? गुरुजी आणि सदू बोलले का नाही? बाळू आणि गुरुजी. बाळू आणि गुरुजी या दोघांच्या बद्दल बोलणं आहे. पुढे एकवचनी शब्दाचा पर्याय होता. पहा, वचन पाहताना आपल्याला प्रत्येकाचं एक शब्द वापरला की एक वचन होतं, आणि अनेक वचन करताना तिथं अनेक शब्द वापरण्याऐवजी आपण 5 हा शब्द वापरतो. ओके, पहा बरं. एक चटया, काय म्हणायला पाहिजे? एक चटई. म्हणजे चटया काय आला? अनेक वचने आले. आपल्याला एक वचने आहे का? नाही. म्हणजे हे कच्चं काम आहे. खेळ, एक खेळ, 5 खेळ. म्हणजे आम्ही 5 प्रकारचे खेळ खेळलो. खेळ म्हणजे इथं एक वचन घेतलं तरी एक खेळ होत आहे आणि 5 खेळ होत आहे. म्हणजे इथं दोन्ही वचनामध्ये घेतलं तर तेच होईल. आता इथं बशा, एक बशी, एक बशी, 5 बशा. एक वचने आहे का? म्हणजे हा लगेच परफेक्ट कट करून टाकायचा. आता सुई, एक सुई, 5 सुया. म्हणजे हा परफेक्ट एक वचनी आहे. हा परफेक्ट एक वचनी. आता हा खेळ हा शब्द आहे. खेळाचा अनेक वचन काय होतं? खेळे वगैरे होतं का? नाही. म्हणजे हा एक वचनी पण आहे. खेळ हा शब्द एक वचन पण आहे आणि अनेक वचन पण आहे. अनेक वचन पण आहे. आता हे कसं बदलावं लागतं हे समजून
आपल्याला प्रश्न काय, एक वचनी, परफेक्ट एक वचन पाहिजे. जर एक वचनी नसता तर आपल्याला उत्तर बदलावं लागलं. आता इथं सुई हा कसा आहे, सुई सुया, एक सुई पाच सुया, म्हणजे हा निश्चित असा एक वचनी. मग आता खेळ हा दोन्हीमध्ये पण येतो, एक वचनी पण येतो आणि एक वचनी पण येतो. मग या ठिकाणी तो अनेक वचनी मानायचा, या ठिकाणी तो अनेक वचनी मानायचा, कारण परफेक्ट आपल्याला एक वचनी शब्द आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. तर उत्तर येणार आहे सुई. या ठिकाणी खेळ अनेक वचनी पकडा. जर पर्यायामध्ये सुई दिलं नसतं, सुईच्या अगोदर अनेक वचनी जर आपल्याला सुया दिला असतं, पहा आणि सुया, जर या ठिकाणी सुया दिला असतं, सुईच्या ऐवजी सुया, चटया अनेक वचनी, बशा अनेक वचनी, सुया अनेक वचनी, तर अशा वेळेस आपण काय केलं असतं, खेळ एक वचनी पण आहे अनेक वचनी पण आहे, बाकीचे निश्चित असे अनेक वचनी आहे. मग एक वचनी निश्चित कोण, तर खेळ. त्यामुळे उत्तर मी तिथं खेळ नोंदवलं असतं जर पर्यायामध्ये निश्चित असा एक वचनी शब्द नसता तर. ओके, चला पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय होता. भूतकाळी म्हणजे क्रिया घडून गेलेले. मी पेरू खाल्ला होता, मी काल पेरू खाल्ला होता असं म्हणजे घडून गेलेली आहे, घटना पूर्ण झालेली आहे, म्हणजे हा कोणता येणार आहे, भूतकाळी. दुसरं वाक्य काय आहे, शेतकरी शेतात जातो, जाण्याची क्रिया आहे, त्याच्यामध्ये घडते आहे, म्हणजे हा वर्तमान काळ येणार आहे. रीना अभ्यास करीत, करील किंवा करील म्हणजे भविष्यकाळी घडणारी क्रिया आहे, आत्ता घडत नाहीये किंवा घडून गेलेली नाहीये, पुढं घडणार आहे, करील करील. झाडावर फुले आहेत, हे आता जे आहेत ते म्हणजे हे वर्तमान काळ आहे, क्रिया घडते आहे किंवा आत्ता प्रत्यक्ष आहे, वर्तमान काळ. आपल्याला काय विचारले, भूतकाळी वाक्य, मी पेरू खाल्ला, खाल्ला होता म्हणजे नुसता खाल्ला म्हणलं तरी क्रिया पूर्ण झाल्यानंतरच म्हणणार आहे. वर्तमान काळामध्ये काय, मी पेरू खात आहे, भविष्यकाळात मी पेरू खाईल. ओके, चला पुढील प्रश्न. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे लिहिताना कोणते चिन्ह वापरावे. राजू म्हणाला मी उद्या शाळेत येणार नाही, राजू आणि राजू म्हणालाच्या नंतर पहा, म्हणाला म्हणावं लागतं असेल, घ्यावं लागतं असेल, असे दोन टिंब केले ना की राजू म्हणाला, आपल्या संवादामध्ये असतं हे म्हणायला लिहिलेले नसते, दोन टिंबाचा अर्थ काय, म्हणाला. आणि मग राजू जे बोलला ते लिहिलं जातं, त्याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये मांडलं जातं पर्याय क्रमांक 3. पूर्णविराम वाक्याच्या शेवटी, उद्गाराचे चिन्ह, उद्गारार्थी शब्द त्यामध्ये असतील, उद्गार असतील तर त्यामध्ये उद्गार चिन्ह, आणि या ठिकाणी शब्द अपुरा राहिला असेल तर त्या ठिकाणी चिन्ह वापरलं जातं. पुढं समुद्रा टिंबटिंब भरती आली आहे, योग्य शब्द निवडा. पहा या ठिकाणी पर्याय वापरायचा, समुद्राशी भरती आली आहे, समुद्राने भरती आली आहे, समुद्राला भरती आली आहे, समुद्राची भरती आली आहे, तर समुद्राला भरती आलेली आहे. पुढे पेन या इंग्रजी शब्दाला मराठीत काय, पेन मराठीमध्ये काय म्हणतात, पहा बरेचसे शब्द असे आहेत. बॅट मराठीमध्ये काय म्हणतात माहीत नाही, रेल्वे मराठीमध्ये काय म्हणतात माहीत नाही, तसं पेन याला मराठीमध्ये लेखनी, मराठीमध्ये काय म्हणतात, लेखनी. लिहिण्यासाठी वापरली जाते ती दौत, म्हणजे शाही पूर्वीच्या काळी टाक असायचा, म्हणजे या पेनाला टाक हे देखील म्हणायचं. दोरूचं असायचं, हे कळत आहे त्याची काढून त्याला पेनसारखा आकार म्हणजे पुढे नीटसारखा आकार द्यायचा, दौतमध्ये तो पेन बुडवायचा आणि लिहायचा, असं पूर्वीच्या काळी. नंतर लेखणी आली, लेखणीनंतर पेन तयार झाला, पेन्सिल वगैरे हा पेनाचा एक वेगळा प्रकार, तर पेनाला इंग्रजीमध्ये मराठीमध्ये लेखणी म्हणतात. ओके, चला पुढे. काही अडचण असतं टीचरला नाही. चला प्रत्येक हे सांगायला गेलं तर आपलं सोल्युशन 2 तास होणार नाही. खालीपैकी जोड शब्द नसलेला, कांदा भाकर जोड शब्द आहे, काळ सर, काना कोपरा जोड शब्द आहे, जाड जोड शब्द आहे,
काळसर हा जोड शब्द नाही, काळाकुट्ट जोड शब्द आहे. पुढे खालीलपैकी विरुद्धार्थाचा शब्दाचा पर्याय आहे. विरुद्धार्थी कोणता आहे पहा. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला मध्ये हे साखर घालायला पाहिजे होतं. यश, सफल या ठिकाणी जर आपण या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द म्हणून ते टाकायला पाहिजे होतं. असेल त्यातलं बरोबर असेल नसेल हा पुढला प्रश्न करून येतोय. तर या ठिकाणी नाही असं काय थोडं काय असं अडचणीचं नाही आहे, खूप मोठं चुकीचं आहे अशातलंही काही नाही आहे प्रश्न. ओके. यश, सफल विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय म्हणजे विरुद्धार्थी आहे आणि म्हणजे याचे 3 पर्याय चुकीचे असतात. हे प्रत्येक पर्याय आपल्याला चेक करायचे. यशच्या विरुद्ध अपयश असतं, पहिला चुकी. आनंदाच्या विरुद्ध दुःख असतं. आनंद समानार्थी हर्ष जिहाद. आरंभाच्या विरुद्ध अंत आहे. आता तो लांब दूर, लांब म्हणजे लांब आणि दूर म्हणजे पण लांब, म्हणजे हाही समानार्थी शब्द आहे, म्हणजे हा चुकीचा आहे. आणि आरंभाच्या विरुद्ध अंत. कोणत्याही गोष्टीचा आरंभ केला तर त्या गोष्टीचा कधी ना कधी अंत होतो. प्रत्येक गोष्टीचा आरंभ असतो, प्रत्येक गोष्टीला आरंभ असतो, अंत असतो. कारण पर्याय क्रमांक 3. पुढं मन हा उपसर्ग लागून तयार झालेला शब्द निवडा. उपसर्ग कशाला म्हणतात तर शब्दाच्या अगोदर, शब्दाच्या अगोदर आला की त्याला उपसर्ग म्हणतात आणि नंतर आला की त्याला प्रत्यय म्हणतात. मन हा अगोदर आला पाहिजे. मग पावर मन वापरून पा तयार. अशांत, अपेक्षित, अस्वस्थ, असत्य. मन हा उपसर्ग लागून तयार झालेला, अपेक्षित, अनपेक्षित. इथं अन पाहिजे. पहा इथं थोडीशी गफलत झाली, गोंधळ झालं. ही मनच्या ऐवजी अन उपसर्ग लागून तयार झालेला शब्द निवडा. अन, अन अशांत, शांतच्या विरुद्ध अशांत असतं. तिथं शांतला अशांत बनवायचा. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर शांतला हा उपसर्ग जोडेल. अपेक्षित, अनपेक्षित इथं अन हा उपसर्ग जोडला. स्वस्थ, अस्वस्थ उपसर्ग जोडला. सत्य, असत्य इथं उपसर्ग जोडला. इथं अनपेक्षित हा उपसर्ग जोडावा लागेल. पर्याय क्रमांक 3 म्हणजे काय होईल पहा. अपेक्षित याला अनुपसर्ग जोडला की शब्द बनेल अनपेक्षित. आता हे अनपेक्षित असे लिहू शकता, अनपेक्षित असं लिहिलं जात नाही, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये न आणि अ हा एकत्र जोडला आहे. अनपेक्षित. ओके. इथं हे नाही पाहिजे आपल्याला. पहा अनपेक्षित, अपेक्षित, अनपेक्षित. ओके. इथं अन हा जोडला जातो. मग अपेक्षित न आणि मिळून न बनते. ओके. चला पुढील प्रश्न 24. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. राजा, राजा प्रत्येक इथं समानार्थी शब्द आपले वाचन असेल पाहिजे, पाठ असेल. केसरी, केसरी वनराज, सिंह याचा समानार्थी. शृंग, ग्रुप, काया. राजाला काय म्हणतात पहा. हे कुठं आपल्याला सहसा गेलेलं नसतं. हे नृप, इथे दुरुस्ती आपल्याला करावी लागेल. ग्रुप छापलेला आहे तिथं नृप, इथं उत्तर येणारे नृप. ओके. काया म्हणजे शरीर आहे. शृंग म्हणजे शृंगार तसा होऊ शकतो. इथं नृप म्हणजे राजा असतो. त्याला पुढे तमा नसते या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. की आनंदी बाईला त्या कष्टाची तमा नव्हती, की आजूबाजूला आग लागली तर त्याची तिला तमा नव्हती. आपण पाहिलेलं आहे, हा धडा आपल्याला झालेला आहे. तमा नसते म्हणजे परवा नसते. हे शब्दशः पाठच असलं पाहिजे, वाचलेलं असलं पाहिजे.
वायाजने वायफळ, पराभव होणे, हार होणे, शरण येणे. म्हणजे यासाठी कोणते वाक्यप्रचार, हे वाक्यप्रचार कोणते, कशाचा अर्थ आहे ते आपलं पाठ असलं पाहिजे. पहा गणितामध्ये पहिला प्रश्न आहे 7250 ही संख्या अक्षरातली. 7250 एकक दशक शतक आपण ओळखतो. आता इथं जर पाहिलं की 7000 आहे आणि वरती हे 250 म्हणजे हजाराचा पाव, म्हणजे हजार आणि पाव हे पाव झाले. मग 7000 आणि पाव, 7 पोळे आणि पाव पोळे 7.25 म्हणजे त्यामध्ये 7250 आपल्याला इथं आहे. हे दुसऱ्या पद्धतीनं 7500 असंही विचारलं जाऊ शकतं. पुढील संख्या अक्षरातल्या 8569 लगेच एक. आता हे लिहित बसायचं नाही, हे एकदा माहीत झालं की पुन्हा गरज नाही. आता हे 8000 हजाराच्या घरात, पुन्हा 500 शेच्या घरात, शतक म्हणजे शे आणि 69 6 9 8569 पर्याय क्रमांक 1. पर्यायगट पद्धत वापरायची. 9039 या संख्येतील हजार व एकक संख्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 9039 या संख्येतील हजार आणि एक. आता 9039 पहा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. हा गडबड करायची नाही. एकक दशक शतक हजार. 9039 काय म्हणलेले तिथं? हजार आणि एकक. हजार स्थानी आहे 9 आणि एकक स्थानी आहेत 9. यांच्या स्थानिक किमतीतील फरक. आता 9ची स्थानिक किंमत 9000 आणि 9ची या 9ची स्थानिक किंमत 9000, या 9ची 9 आणि याच्यामधला फरक म्हणजे वजाबाकी. शून्यात नाही जात नाही, मानाचा घेतला 10 हातचा देऊन टाकला, 10 9 गेले 1. शून्यात नाही जात नाही, मानाचा घेतला देऊन टाकला, 10 नाही गेला 9. शून्यात नाही जात नाही, मानाचा घेतला देऊन टाकला, कसे 90 मधले 1 गेले 89, 10 नाही गेला 9, 8 गेले गेला 8, 90 मध्ये 1 गेले 89 म्हणजे 8991. बरोबर. आता हुशार मुलगा काय करतो पहा, या दोघांच्या स्थानिक किमतीमधला फरक विचारला. हा कितीच्या पटीत असतो? 9च्या पटीत असतो. आता हे अंक जर वेगळे वेगळे असतात पहा, 9च्या पटीत असतो म्हणून याला 9 नाही म्हणा, 99 81 वेळ 81 लिहिताना इथे 8 इथे 1 मध्ये जेवढी घरं आहे तिथं 9 लिहायचे. म्हणजे 2 घरं आहे 2 वेळा 9. इकडे बाजूला काय घरं आहेत का? बाजूला घरं असते तर आपण तिथं 0 लिहायचं. उत्तर किती आलं? 8991. आता हुशार मुलगा काय करेल, याच्या पुढे जर हे अंक वेगळे वेगळे असते पहा 9039 या 9च्या स्थानिक किमतीतला फरक. आता हे जर अंक वेगळे वेगळे असते, 9च नसते म्हणजे 9 आणि इथं 3 असतात किंवा इथं 8 असतात, इथं 4 असतात, अशाच कोणती पद्धत वापरायची? तर त्या ठिकाणी काय करायचं की जे सर्वात लहान स्थान आहे त्यात किती मिळवला? 10 होता. 9मध्ये 1 मिळवला 10. आणि जे मोठं स्थान आहे त्याच्यामधनं 1 वजा करायचं. मोठं स्थान 9 आहे, त्यातनं 1 वजा केले 8. मध्ये जेवढी घर आहे तिथं 9. म्हणजे या दोन्ही पद्धती सारखे अंक असतील तर तो फरक 9च्या पटीत त्या अंकाला 9ने गुणायचं, बाजूला नेऊन टाकायचं, खाली मध्ये 9 द्यायचं. आणि जर वेगळे वेगळे अंक असतील, लहान स्थान आहे त्यात किती मिळवल्यावर 10 होतात आणि मोठ्या स्थानातनं 1 वजा करायचं. ओके, चला पुढील प्रश्न 29वा. 7704 या संख्येचे विस्तारित रूप निवडा. पहा 7704 या संख्येचे विस्तारित रूप आपल्याला पाहिजे. 7704 याचं विस्तारित रूप पहा. प्रश्न क्रमांक 29. 7000 हजाराच्या घरात 7 लिहा, 700 शेच्या घरात 7 लिहा आणि 4 म्हणजे 04 असे लिहिले. आता 7ची स्थानिक किंमत 7च्या नंतर 1 2 3 0 आहे, 3 संख्या आहेत म्हणून 7 वर 3 0. तर या 7ची स्थानिक किंमत 7च्या नंतर 2 अंक आहे, 7 शतक आहे म्हणजे 700.
या शून्याची स्थानिक किंमत 0.0 हे द्यावंच असा काही नियम नाही आहे. आणि 4ची स्थानिक किंमत 4 एकक आहे म्हणजे 4. 7,700 आणि 4 कोणत्या पर्यायामध्ये पहा. आणि हे सरळ क्रमवार असावंच असाही काही नियम नाही. 7,000 आहे, 700 आहे, 4 आहे, हे जसं पाहिजे तसं दिलेलं आहे. हे उलट सुलटही देऊ शकतात. पर्याय पद्धत वापरायचे, ते बारकाईनं पाहायचं. खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटी योग्य चिन्ह वापरा. 899, 879. आता या संख्या पहा. जेव्हा आपल्याला संख्येची तुलना करायची असते तेव्हा या संख्या एकाखाली येत्या. 819. आता यातली मोठी कोण आहे ते पाहिजे. पहिले तुलना करा. शतक दोन्हीकडे सारखंच आहे. पाहिलं दशक इथे 9 आहे, इथे 7 आहे. म्हणजे कोणती मोठी येते? 9 मोठी. म्हणजे पहिली संख्या काय मोठी. जी संख्या मोठी आहे तिकडे काय करायची? शिंगे करायची. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार. 8च्या वर्गसंख्येत कोणत्या संख्येची वर्गसंख्या मिळवल्यास उत्तर 10ची वर्गसंख्या येईल. इथं 8चा वर्ग माहीत पाहिजे, 10चा वर्ग पाहिजे. 31वा प्रश्न. 8चा वर्ग या वर्गसंख्येत कोणत्या संख्येची माहीत नाही एक्स मानलं याची वर्गसंख्या मिळवल्यास कोणत्या संख्येची वर्गसंख्या मिळवल्यास 10ची वर्गसंख्या येईल. मिळवल्यास म्हणजे आधी 10ची वर्गसंख्या म्हणजे हे आपल्याला लक्षात आलं. मग 8चा वर्ग काय होतो? 8चा वर्ग 64. यामध्ये कशाचा वर्ग मिळवायचा माहीत नाही आपल्याला. ती संख्या एक्स मानली किंवा श मानली. शचा वर्ग मिळवला तर 10चा वर्ग 100. आता पहा याची किंमत काढायची, याला मोकळा केला पाहिजे. याच्यामध्ये 64 अधिक आहे ते तिकडं पाठवतं काय होईल? वाजा. मग इकडे काय राहील? फक्त एक्स वर्ग बरोबर. पलीकडे आहे ते 100 घ्या आणि हे 64 इकडे तिकडे गेले वाजा. 100 वरनं 64 वाजा करायची. आडवी करता येत असेल करा, नसेल तर उभी मांडणी करा. हा 0तनं 4 करता. मनाचा अर्थ घेतला कुठल्या घरात दिला जिथे 10 झाले, 10तनं 4 गेले 6 राहिले. आता पुढे 0तनं 7 झालं. आता शेवटची 2 घरे डायरेक्ट म्हणलं तर काय अडचण आहे? 10तनं इथं आता 6 नाही, मनाचा अर्थ व्यवस्था 10तनं 7 गेली 3. म्हणजे एक्स वर्ग बरोबर 36. याचा अर्थ समजून या संख्येचा वर्ग 36 आहे. कोणत्या संख्येचा वर्ग 36 आहे? 6चा. आता गणिताच्या भाषेत ते कसं करायचं? याचं वर्गमूळ काढायचं. वर्ग कसं आपण 2 वेळा करतो तेव्हा कोणत्या संख्येचा एक्स वर्गाचं वर्गमूळ होतं एक्स. तसं 36चं वर्गमूळ. 36 कशाचा वर्ग आहे? 6. 36चं वर्गमूळ काय झालं? 6. म्हणजे 8च्या वर्गामध्ये 6चा वर्ग मिळवला तर उत्तर 10ची वर्गसंख्या येईल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 32. 2770 ही संख्या शब्दात कशी आहे? पर्यायकट पद्धत वापर. एकक, दशक, शतक, हजार, 2770. आता इथं कुठे आहे पर्याय क्रमांक 2770? पर्याय क्रमांक 2 सर्व पर्याय वाचायचे आहे. चला. एका रांगेत 15 झाडे, अशा 7 रांगेत एकूण झाडे किती? पहा एका रांगेत 15 झाडे. 31वा प्रश्न. एका रांगेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे असे 15 आहेत. अशा 7 रांगा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 15 ही 7 वेळा. 15 ही 7 वेळा मिळून बेरीज केली. याचा अर्थ काय होतो? 15 ही संख्या 7 वेळा मांडली म्हणून 15 गुणिले 7. पाडा येत असेल ठीक आहे, नसेल तर 5 7 35 35 5 ज्याने 3 7 1 7 आणि 3 10. उत्तर काय येणार? 105 पर्याय क्रमांक 1. तर पुढे 1 ते 15 मधील समसंख्यांची बेरीज किती? 1 ते 15 मधल्या समसंख्या. मी इथे 1 ते 15 मधल्या सगळ्या समसंख्या लिहायच्या. प्रश्न क्रमांक 34. 1 ते 15 पहा 1 पासून 15 म्हणले नाही. 1 ते 15 मधील या ठिकाणी
1 ते 15 याच्या दरम्यान म्हणलं तर 1 आणि 15 धरायचा नाही. 1 ते 15 मध्ये म्हणलं म्हणजे 1ही धरायचं आणि 15ही धरायचं. मग याच्यामध्ये समसंख्यांची बेरीज मग कोणकोणत्या याच्या 1 कसं माय का नाही 2 नंतर 4 6 8 10 12 14 15 नाही. या समसंख्या ज्या संख्येचे एक 0 2 4 6 8 अंक असतात त्याची मग याची बेरीज करायची. हे नाही हे प्रश्नाचं आहे. याची बेरीज करा. 4 2 6 6 6 12 12 8 20 24 25 26 10 20 24 25 26 2 3 4 5 बेरीज येणार 56. पर्याय क्रमांक 9. त्याला पुढे शाळा 10:45ला सुरू झाली. पहिला तास 35 मिनिटांनी संपला तर दुसरा तास किती वाजता सुरू? प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 10:45ला पहिला तास सुरू झाला. हे तास आहेत आणि मिनिटे आहेत आणि हा तास 35 मिनिटं चालला. मी 35 मिनिटांमध्ये मिळवले पाहिजे. मी दुसरा तास अजून 35 मिनिटानंतर चालू. मग 35 मिनिटं याच्यामध्ये मिळवले तर काय उत्तर? 5 5 10 0 चले 4 3 7 9 8 10 वाजून 80 मिनिटांनी दुसरा तास सुरू. 80 मिनिटं होतात का घड्याळामध्ये? नाही. का होतं नाही? की 60 मिनिटं झाला की तो तास काटा पुढं गेलेला असतो. मग पुढला तासात सुरू. म्हणजे इथं या 80 मिनिटाचे तास केले पाहिजे. मग 60 मिनिटाचा तास होतो. मग याच्यामध्ये तासामध्ये तो मिळवून टाकायचा. म्हणजे याचे 1 तास झाले 1 तासामध्ये मिळवून टाका. आणि मग इथं 80 मिनिटातनं 60 मिनिटाचा तास करून तासात दिला टाकू. मग इथं किती राहिले? 80 + 60 गेले 20. म्हणजे 11 वाजून 20 मिनिटांनी दुसरा तास सुरू होणार आहे. 11 वाजून 20 मिनिट. चला पुढे 8 पेनची किंमत 32 रुपये तर 25 पेनची किंमत किती? 8 पेन पाहिजे एकमान पद्धती आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. याचा सराव करताना तर आपल्याला रेग्युलरच्या पद्धतीनं आपण करतो तो काही चुकीचा आहे असं नाही. पण आपल्याला भविष्यामध्ये 4थी 5वी 7वी 8वी पर्यंत एकमान पद्धत खूप उपयोग असते. एकावरनं अनेकाची किंमत अनेकावरनं एकाची किंमत आपल्याला माहिती आहे. 8 पेन पेनच्या खाली पेन द्यायची. 8 पेन किंमत 32 रुपये किमतीच्या किंमत खाली किंमत द्यायची. मांडणी ही करा. पेन खाली पेन किंमत खाली किंमत एवढीच फक्त काळजी. मग 25 पेनाची किंमत 25 कुठे लिहू? पेनाची आणि किंमत माहीत नाही x. याला म्हणायचं एकमान पद्धतीतली मांडणी. तुम्हाला असं एवढं कशाला अवघडच सांगताय? आम्हाला किती रुपये? 8 पेनची किंमत 32. 32 भागिले 8 करू आम्ही. 8 1 8 8 चौक 32. नंतर एका पेनची किंमत आली 4 रुपये. 25 पेनची याला गुणिले 25. 25 चौक 100. ओके बरोबर आहे. पण हे 3री 4थीच्या याने योग्य आहे. पण जेव्हा तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं गणित असतं, अपूर्णांकामध्ये असतं किंवा आडनावेळ असतं, ती किंमत येणारी ती पैशामध्ये येत असते. रुपये पैशामध्ये. आणि हे गणित या पद्धतीने मात्र लगेच होतं. पट्टीमध्ये जायचं असतं. म्हणजे इथं तुम्ही काय करणार पहा. मी तुम्हाला ते सांगतो. पहा कसं म्हणजे हे पण नाही काय करत बसायचं. ही काय करत बसायचं नाही. समजून घ्यायचं. अगोदर मी बेसिक पद्धत सांगतो नंतर ते समजून. पण या ठिकाणी तिरकस गुणाकार, या दोघांचा तिरकस गुणाकार आणि या दोघांचा तिरकस गुणाकार सारखा असतो. म्हणजे 25 8 गुणिले x यांचा गुणाकार आणि 25 गुणिले 32 याचा गुणाकार सारखा असतो. म्हणजे बरोबर चिन्ह असतं. मग आपल्याला x ची किंमत काढायची. याला मोकळा करायचा. याला 8 गुणिले ते इकडं पाठवतं काय होते? भागिले. म्हणजे काय मांडली? x बरोबर 25 गुणिले 32 भागिले 8. आता एकदा ही मांडणी कळली की डायरेक्ट मुलगा याच्यावर याच्या उडी मारली. हे करतच नाही. डायरेक्ट करतो. x ची किंमत काढली. या दोघांचा गुणाकार भागिले 8. हे सरावाने लक्षात. ओके आता इथं संक्षिप्त रूप द्या. 8 ने 25 ला जाणार आहे का नाही? 8 1 8 8 चौक 32.
25 गुणिले 4 25 चौक 100 आलं उत्तर. आता हुशार मुलगा काय करतो त्यांनी सांग. तो हेही करत नाही, तो हेही करत नाही. का का करत नाही हे समजून घ्या. तो का करत नाही तो समजून घ्या. तो काय करतो याच्यामध्ये काय संबंध जोडता येतो का? या 8 चा 25च्या पट्टीमध्ये येते का? नाही. तो काय करतो या 8 ची 32 किती पट आहे? 4 पट. या 8 ची 32 4. मग तसं या 25 ची पण इकडे काय केली पाहिजे? 4. म्हणजे या 8ची इथे 4 पट आहे, मग 25 ची 4 पट, 25 चौक 100. डायरेक्ट उत्तरापर्यंत. हे पण मी तुम्हाला सांगतो. याचा अर्थ हे करायचं नाही किंवा हे नाही, हे सर्वसाधारण मुलांनी असं करा. मध्य मिडियमच्या लेवलच्या मुलांनी हे समजून घ्यावं. आता अगदी हुशार आहे पण त्याने हे मांडलं पाहिजे. मात्र तुम्ही म्हणाल की सर आम्ही हे डायरेक्ट करतो, मी लय हुशार आहे. नाही, कारण जेव्हा चूक घडते तेव्हा मला तुमचा कान ओढायचा आहे. मग कान ओढायचा आहे म्हणल्यानंतर तुम्हाला समजून घ्यायचं म्हणजे इथं काय चूक झाली तुम्हाला ते समजून घेतलं पाहिजे, म्हणजे पुन्हा तुमची चूक होणार नाही. त्यामुळे हे प्रत्येक प्रश्नाचं कच्चं काम हे नंबरनुसार वहीमध्ये असलंच पाहिजे. तुम्हाला साधा प्रश्न आहे, बेरीज आहे, कशासाठी करू नाही, केलं पाहिजे. त्याला पुढे खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने विशेष भाग जात नाही? 3 ने विशेष भागला अंडरलाईन करा आणि जात नाहीला गोल करा. का जात नाही महत्वाचं आहे. म्हणजे इथे पहा 633 3 ची कसोटी आपल्याला समजून घ्यायची आहे. 909 842 552. हा प्रश्न काय विचारलेला आपल्याला? 3 ने निशेष भाग जात नाही. आता मला तुम्हाला एक सांगा, 3 ची कसोटी काय आहे? 3 ची कसोटी आहे संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. जर एखाद्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आणि जर संख्येतील बेरजेला 3 ने भाग गेला नाही तर त्या संख्येला 3 ने भाग जाईल का? नाही जाणार. म्हणजे या ठिकाणी काय बघायचं आपल्याला? संख्येतील अंकांची बेरीज बघायची. मग प्रत्येक पर्यायातील आपण संख्येतील अंकांची बेरीज पाहूया. पहिली संख्या 6 3 3, याची बेरीज करा. 3 आणि 3 6, 6 6 12, 6 2 12, 3 ने भाग जाणार 3 चौक 12. नसेल याची पुन्हा बेरीज करा. 1 आणि 2 3 जातो का? जातो. एखादी जर 30 पेक्षा मोठी आहे तर त्याची पुन्हा बेरीज करायची. बरोबर. 9 9 18, 18 ने 3 7 18 नाही. आज पुन्हा केली तर 1 आणि 8 9 जातो का? 3 ने 3 3 9 जातो. ओके. पुढे 8 8 4 12, 12 2 14 जातं का? 3 चौक 12, 3 5 15. काहीची बेरीज केली तर 5 जातो का? नाही. तर 5 5 10 2 12 जातो का? जातो. याची बेरीज केली 3 जातो. म्हणजे आपल्याला कोणत्या संख्येला जात नाही? 842ला जात नाही. चला पुढे. एका कामगाराचा आठवड्याचा पगार 280 रुपये तर त्या कामगाराचा रोजचा पगार आठवडा म्हणजे किती हो? 8 दिवसाचा आठवडा नाही, 7 दिवस. पगार 280 रुपये. अनेकाची किंमत दिली त्याच्यावर एकाची किंमत काढताना भागाकार 280 भागिले 7. आता तुम्हाला मी इथे 1 मिनिटमध्ये वापरा म्हणणार नाही का? अनेकावरून एकाची फक्त काढायची. इथं आता या अनेकावरून एकाची आणि एकावरून पुन्हा अनेकाची काढायची असेल तर आणि तर फक्त 1 मिनिट वापरायची. चला 7 1 7 7 चौक 28, 28 8 गेले 0 वर्ण 0 घेतला संख्या 0 7 0 0. एका दिवसाचा पगार 40 रुपये येणार आहे. चला पुढे. 3 बाजूबंद असलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू असतात? आता 3 बाजूबंद असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात? 3 बाजू असणारी बंद याला म्हणतात त्रिकोण. मग या त्रिकोणाला शिरोबिंदू किती आहे? शिरोबिंदू कशाला म्हणतात? ज्या बिंदूमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकत्र येतात त्याला शिरोबिंदू. इथं 2 आले
इथे 2 आले, इथे 2 आले, म्हणजे किती शिरोबिंदू? 3. पर्याय क्रमांक 4. खाली दिलेल्या आकृतीचा छायांकित केलेला भाग खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाने व्यक्त होईल? छायांकित भाग रंगवलेला. आता इथं रंगवले भाग केले मोजायचे, सगळे सारखे काही चौकोन यासारखे सगळे आहेत का? आहे. इथं असं काही वगैरे केले का? म्हणजे इथे जेव्हा आकृती दिलेली असते त्याच्यामध्ये सारखे भाग पाहायचे असतात आपल्याला. 1 2 3 3 6. आता हे सगळे सारखे भाग असं जर क्वचित दिलेलं असेल हे सगळे सारखे भाग आहेत का? नाही. इथं या ठिकाणी एकाचे 2 भाग आहेत, हे सगळ्याचे आपण केले पाहिजे सगळे भाग. इथं महत्वाचं काय आहे? जे भाग केले एकूण ते सगळे सारखे असतात. इथं हा चौकोन आहे, इथं त्रिकोणी नाही, हे सगळे त्रिकोणच करून घ्यायचे. अशा पद्धतीने आहे का हे बघायचं असतं. नाही आपल्या इथे एकूण भाग किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 भाग आहे. त्या ठिकाणी रंगवलेले भाग किती आहेत मोजा? सगळे सारखे का आहेत रंगवलेले भाग? तर एक सोडून इथे 2 रंगवले, या ठिकाणी 1 रंगवलेला आहे आणि या ठिकाणी एकूण रंगवलेले भाग 1 2 3 4 5 म्हणजे 12 पैकी 5 भाग रंगवलेले. रंगवलेला छायांकित केलेला रेखांकित भाग, याला रंगवलेला भाग, रेखांकित भाग, छायांकित भाग असे अनेक नाव. रंगवलेला भाग 5/12 उत्तरी पर्याय क्रमांक 3. आता अरेखांकित भाग जर विचारला असता, हा रेखांकित भाग छायांकित रेखांकित. आता काही वेळा आपल्याला अरेखांकित विचारतात. मी विचारले काय हे समजून घ्या. अरेखांकित म्हणजे न रंगवलेला. एकूण भाग किती? 12. त्यातले न रंगवलेले 5 वजा करायचे, राहिले किती न रंगवलेले? 7. अरेखांकित भाग 7/12. प्रश्न काय आहे त्याच्यानुसार चालेल. त्याला पुढे 7 दशक अधिक 5 शतक अधिक 30 एकक बरोबर किती? घर आकार एकक दशक शतक, पुढे घर एक मोकळ ठेवा. काय म्हणजे 7 दशक, दशकाच्या घरात 7 दशक. याचे सुट्टे लगेच करून टाका. 7 दशक म्हणजे 10 रुपयाच्या 7 नोटा किती झाले? 1 रुपये शून्य दिला 70. 5 शतक, शतकाच्या घरात 5 लिहा, याची सुट्टी करा. शतक म्हणजे 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 500 रुपये. 5 शतक म्हणजे दशक केले तर 50 दशक होते. 10 रुपयाच्या 50 नोटा म्हणजे 500 रुपये. सुट्टे केले आपल्याला 500 एकक होणार. 30 एकक शेवटचा शून्य एककाच्या घरात आणि हे 30 असं लिहायचं नाही. इकडं लक्षात घ्या. 30 एकक एककाचा शून्य शेवटच्या घरात. याची बेरीज करा. 0 7 3 10 शून्य चले 5 6 600 आलं म्हणजे 6 शतक आलं. पर्यायामध्ये उत्तर कसं आहे ते पहा. उत्तर असेल 6 शतक. 6 शतक. दशकामध्ये सांगितलं तर उत्तर काय? 60 दशक. 60 दशक किंवा 600 एकक. एकक म्हणायची गरज नसते. 600 उत्तर आहे. 8 मीटर कापडाची किंमत 152 रुपये आहे तर 10 मीटर कापडाची किंमत किती? आता हे एकमत पद्धतीमध्ये जायचं आहे आपल्याला. 8 मीटर 42वा प्रश्न आहे. कापड मीटर आणि किंमत पहा. जे तिथं दिलेलं आहे मीटर आणि किंमत. एकमान पद्धतीऐवजी आम्हाला एकटं येणार. पण 8 मीटर कापडाची किंमतीच्या खाली किंमत 152 रुपये म्हणजे 8 152. तर 10 मीटर कापडाची 10 प्रश्नाची. आता इथं दशांश चिन्हात वगैरे कधी उत्तर येत नसतं. इथं आपल्याला जी सोडवायची आहे तिथं पर्याय कर, इथं उत्तर डायरेक्ट येतं. तुम्ही इथं 8 ला 152ला 8ने भागाकार केला ते उत्तर पुन्हा 10ने त्याला गुणायचं. पहा इथं तुम्हाला अडचणी काय येतात.
8च्या पाड्यामध्ये आहे ते इथं, पण 4थीला 5वीला वरच्या वर्गाला हे दशांश चिन्हामध्ये येतं आणि मग तिथं गोंधळ होतो. असं होऊ नये. मग आता पहा, इथं तिरका यांचा गुणाकार सारखा असतो, यांचा तिरका गुणाकार सारखा असतो, म्हणजे 8 गुणिले x बरोबर 10 गुणिले 152. पुढल्या स्टेजला हे ड्रॉप करून टाकायचं, डायरेक्ट मांडणी काय होईल, x बरोबर 10 गुणिले 152. तिरक्या दोन्ही लिहून टाकायचं आणि हे एक 8 त्याला भागिले करायचं. संक्षिप्त करून द्यायचे आपल्याला. संक्षिप्त करून 8ने भाग घालवा. 8 एके 8, 8 एके 8, 17 15 8 गेले, 7 राहिले. 7वरती 2 घेतले, 72, 8 9 72, 19 गुणिले 10 109. पट्टीमध्ये इथं नाही आहे, तुम्ही अगोदर इकडे लावला असता भाग तरी काय अडचण नाही. उत्तर 190 रुपये येणार. त्याला आकृतीत किती लघुकोण आहे आपल्याला माहिती आहे की हा असतो तो काटकोन असतो आणि काटकोनापेक्षा लहान लघुकोण, काटकोनापेक्षा मोठा विशाल. आता प्रत्येक पहा, वाटलं मोजा, त्याच्या खुणा करा. पहा, पहिला लघुकोण आहे, दुसरा काटकोन आहे, तिसरा लघुकोण आहे, हा विशाल कोण आहे, हा विशाल कोण आहे, हा लघुकोण आहे. पहिल्या ओळीला 3 सापडले. आता हा काटकोन आहे, विशाल कोण आहे, विशाल कोण आहे, लघु कोण आहे, लघु कोण आहे. जे या ओळीला 2 सापडले. वाटलं स्टेप बाय स्टेप घ्या. ओळीत आहे, ओळीत घ्या. पहिल्या ओळीला 3 आहे, दुसऱ्या ओळीला 2 आहे, तिसऱ्या ओळीला पहा या ठिकाणी काटकोन असं असं दाखवला जातो. दाखवलेला आहे का, हा लघु कोण आहे, हा लघु कोण आहे, हा लघु कोण आहे, हा लघु कोण आहे, तो काटकोन. म्हणजे किती होतील, 4. तुम्ही याची बेरीज करा. 4 3 7 2 9 आहे का पर्यायामध्ये, पहा 9 आहे. म्हणजे तुम्हाला दिसतो हा मोठा वाटतो की हो, आमच्या नजरेत इथं काटकोन कसे दाखवले. काटकोन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चौकोन केलेला आहे, 90 अंशाचा दाखवलेला. काटकोनपेक्षा मोठा हे डोळ्याने समजतं. मी या ठिकाणी ते पण पाहायचं आहे. उत्तर व्यवस्थित जरा समजून घ्यायचं. चला पुढील प्रश्न. 18/23 वजा 5/23 बरोबर किती. प्रश्न 44 आहे. 18/23 वजा 5/23 इथे पहा, छेदाची वजाबाकी किंवा बेरीज होत नाही. 23 मधून 23 गेले, 0 वगैरे होत नाही. आणि वरती मग 18 वजा 5, 18तनं 5 गेले, उत्तर काय येणार आहे, 13/23. याला संक्षिप्त रूप जात असेल, द्यायचं नसेल तर आहे ते उत्तर 13/23. ओके. तर पुढील प्रश्न. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर 4थ्या क्रमांकावर कोणती संख्या आहे. सर्व संख्या लिहूया आपण. 908. प्रश्न क्रमांक 45 आहे. सॉरी, 908, 804, 708, 109, 407. सोपे आहे. इतर शतक स्थानावर बघितलं तर सर्वत्र पहा वेगळ्या वेगळ्या आहेत, त्यामुळं तुलना करायला अवघड नाही आहे. आपल्याला चढता क्रम पाहिजे. चढता क्रम पहिल्यांदा लहान, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी अशी. यातली सर्वात लहान कोणती, 109. 109 या. याच्यापेक्षा मोठी, आता याच्यामधली सगळ्यात लहान कोणती, 407. याच्यापेक्षा मोठी 708. यातील लहान, राहिलेल्यातली लहान 804. तर काट मारल्या म्हणजे कधीही चुकात लक्षात येतं. 908. इथे बघितलं 100, 400, 700, 800, 900. आपल्याला काय मिळालं, 4थ्या क्रमांक. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. चौथी काय येणार आहे, 804. पर्याय क्रमांक 1. चला 46वा. आदर्श प्राथमिक विद्यालयातील सहलीला गेलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मिळून 500 होती. त्यापैकी 258 मुले आणि 7 शिक्षक. तर सहलीला गेलेल्या मुलींची संख्या किती. पहा, एकूण मुलं 500 होती. पहा, हे सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्याला आवडेल, भावेल, ज्या पद्धतीने सोडवायचं तसं सोडवलं. त्याच्यातनं 258 मुलं वजा केली, जेवढ्या आले त्यातनं पुन्हा 7 शिक्षक वजा केले तरी चालणार आहे. तिकडे मला सर मला 258 मुले आणि 7 शिक्षक यांची बेरीज आहे. मुलं आणि शिक्षक म्हणून किती झाले, हे मुली आहेत
आणि हे शिक्षक आहे. मुले आणि शिक्षक यांची बेरीज करा. 8 आणि 7 1500, 5 आणि 1 5 आणि 1 6, 265 मुलगी आणि शिक्षक आहे. मग या 500 मधलं मुलगी आणि शिक्षक वजा करा आणि यांची उत्तर काढा. 0तनं 5 जात नाही, मानाचा आजचा काय देऊन टाका, 10तनं 5 गेले 5. 0तनं 7 जात नाही, मानाचा आजचा काय देऊन टाका, 10तनं 7 गेले 3. 5 मधनं 3 गेले 2. उत्तर येणार 235 मुली आहे. ओके, पुढे पहा. 235 या संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या समसंख्येत किती मिळवले असता उत्तर 250 ही संख्या येईल. 235 या संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या समसंख्येत किती मिळवले असता उत्तर 250 येईल. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 235 नंतर 235 नंतर जी आपल्याला काय विचारलेलं आहे, 5वी सम. या अगोदर ही संख्या आपल्याला काढता आली पाहिजे. समसंख्या एकक स्थानी 0 2 4 6. मग 235च्या नंतरची पहिली 236, दुसरी 238, तिसरी 240, चौथी 242, पाचवी 244. 244 की आपण छोटा होता, तिसरीचा वर्ग आहे. आता हुशार मुलगा काय करतो, तो असं लिहित बसत. तो काय करतो, 235च्या नंतरची पहिली काढायची. 235च्या नंतरची पहिली समय येणार आहे 236. पहिली काढली. आता राहिल्या किती काढायच्या, 4 काढायच्या. आधी 4 गुणिले समसंख्येमध्ये फरक कितीचा होता, 2चा. इथे 2चा, इथे 2चा, इथे 2चा. फरक कितीचा असतो, 2चा. म्हणजे याला गुणिले 2. मग इथं पदावली अगोदर आपण आकार केला पाहिजे. 236 अधिक 4 गुणे 8, 236 आणि 8 244. आता हे छोटं होतं, तुम्हाला हे सोपं वाटतं, हे अवघड वाटतं. जेव्हा विचारलं जातं या 235 नंतर येणारी 57वी समसंख्या जमेल का, असं कळत नसेल नाही, तेव्हा ही पद्धत म्हणून सराव आत्तापासून. तर 244 मग संपला काही तर नाही. तर याच्यात कोणती संख्या मिळवली, त्या 244 मध्ये कोणती संख्या मिळवली माहीत नाही. एक्स मिळवली, त्या उत्तर 250. या एक्सला मोकळा करायचा आहे. मग याच्यामध्ये 244 अधिक येते तिकडं पाठवले तर काय होतील, वजा. म्हणजे मांडणी काय होईल, इकडं मोकळा राहिला एक्स, पलीकडचे 250 अगोदर लिहा, नंतर इकडून आलेले 244 इकडं अधिक होते ते इकडं वजा. 250 मधनं 244 गेले, किती राहिले 44. 250 मधनं 244 देऊन टाका. 44च्या पुढं 50 येतो, 45 46 47 48 49. हे किती मिळून 6. एक्स बरोबर 6. पर्याय क्रमांक 4. चला पुढे. 800 वजा 188 बरोबर किती. आता मुलं हा साधा सोपा चुका कशा पद्धतीनं करतात पहा. आपल्या मनाच्या आजच्याने कधी चुकत नाही. ओके, 0 8 जातात का, नाही. मनाचा आजचा घ्या, पुढल्या घरामध्ये देऊन टाका. घेतलेली वस्तू पहिल्यांदा द्यायची सवय लावा, कधी तुमचं गणित हे चुकणार नाही. 10 8 गेली, 2 राहिले. 0 9 जात नाही. मग इथं मनाचा आजचा घ्या, देऊन टाका. 10 9 गेले, 1 राहिला. 8 मधनं 2 गेले, 6. उत्तर 612. साधी सोपी गणित मुलांची चुकतात. खालीपैकी आकृती किरणांची संख्या जास्त आहे. किरणांची संख्या जास्त आहे. या ठिकाणी आकृती दिलेली नाही आहे, आकृती देणं गरजेचं होतं. प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 2 त्यामध्ये जास्त किरण आहे, आकृती आहे, आकृती टाकली. ओके, चला पुढील प्रश्न पहा. 49वा प्रश्न. समभुज त्रिकोणातील किती कोण काटकोन असतात. समभुज. समभुज म्हणजे काय, ज्या आकृतीच्या तीनही बाजू सारख्या असतात याला म्हणतात समभुज त्रिकोण. आता एक नियम आहे इथे, हा तुम्हाला 5वी मध्ये शिकवला जातो.
5 समोर कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या सर्व कोणाची बेरीज 180 अंश असते. मग इथं 3 कोण आहेत त्याच्यामध्ये, हा एक, हा एक, हा एक, आणि दुसरे एक याचा प्रॉपर्टी त्रिकोणाची गुणधर्म म्हणतात त्याला. ही त्रिकोणाला 3 कोण आहेत, 3 कोण सारखे आहेत म्हणून 180 भागिले 3 केली. उत्तर येणार आहे 3 × 18 3 0 0. म्हणजे प्रत्येक कोणाचा अंश माप किती येणार आहे 60 अंश. ही वरती 0 नाही तो अंश असं लिहिण्याची पद्धत असते. तो लहान अक्षरामध्ये याच्यापेक्षा लहान अंकामध्ये काढायचा. जसं वर्गाला आपण 2 घनाला 3 लिहितो तसं हे अंश आहे. हे काय 60 का 0 घातली. ओके. समभुज प्रत्येक कोण किती आला 60 अंशाचा. मग किती कोण काटकोण असतात, कोणता कोण काटकोण आहे, काटकोण कशाला म्हणतात 90 अंशाचा. कोणताही कोण काटकोण नाही, त्यामुळे इथं 0 कोण काटकोण असतात. सर्वच्या सर्व कोण लघुकोण असतात. समभुज त्रिकोणाचे सर्व कोण लघुकोण असतात. कोणताही कोण काटकोण नसतो, कोणताही कोण विशाल कोण नसतो. ओके. आता काटकोण त्रिकोण असेल तर त्याच्यामध्ये एक कोण हा काटकोण असतो आणि हे 2 कोण लघुकोण असतात. हे 2 कोण लघुकोण असतात. हे पण लक्षात घ्यायचं. विशाल कोण त्रिकोणामध्ये विशाल कोण असा असतो, त्याच्यामध्ये एक कोण विशाल असतात, 2 कोण लघुकोण असतात. हे समजून घ्यायचं. पुढील आकृतीत किती चौरस आहे पहा. लगेच मोजून मुलं गोंधळ काय करतात, इथं चौकोन चौरस विचार. चौरस प्रश्न चौकोन आहे का चौरस आहे हे समजून. चौरस म्हणतात वेगळं उत्तर येणार आहे, चौकोन म्हणतात वेगळं उत्तर येणार. चौरस पाहूया आपण. पहा या ठिकाणी काय करायचे, या याचे 4 भाग करायचे. इथं 4 भाग सारखे आहेत. प्रत्येक आकाराला नंबर द्या 1 2 3 4. 5 सिंगलचे चौरस. प्रत्येक हा 1 नंबरचा म्हणजे याला म्हणताना आपण म्हणतो सिंगल डिजिट, म्हणजे 1 नंबरने तयार होणारे चौरस. 1 नंबरचा चौरस आहे, 2 नंबरचा चौरस आहे, 3 नंबरचा आहे, 4 नंबरचा आहे. म्हणजे किती होती 4 चौरस. आता 1 आणि 2चा या दोघांचा मिळून चौरस होईल का, 1 आणि 3चा नाही, 3 आणि 4चा नाही, 2 आणि 4चा नाही. म्हणजे दोघांचा मिळून 2 डिजिटचा कोणताही चौरस बनत नाही. 3 डिजिटचा तिघांचा मिळून पावर बनतोय का, 3 डिजिटचा या तिघांचा मिळून चौरस बनतो का, या तिघांचा मिळून नाही. हे सिंगल होतं. आणि 4 डिजिटचे या चौघांना एकत्र केलं 1 2 3 4 या चौघांना एकत्र केला तर 1 बनतो. जे किती होत आहे 5 होतं. हे बेसिक आहे, हे बेसिक आहे. इथं पहा, इथं क्लुप्ती आहे. क्लुप्ती मी मुद्दाम जाणीवपूर्वक सांगत नाही, शिकवताना सांगितली जाते पण प्रत्यक्ष वापरताना ती वापरली जात नाही. आता यात जर चौकोन विचारले असते, यात जर चौकोन विचारले असते तर हे गणित पूर्ण बदललं असतं. पहा आपण यातले चौकोन काढूया. सिंगल डिजिटचे पहा, सिंगल डिजिटचे नंबर हे द्यायचे. 1 नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे, 4 नंबरचा आहे. 4 चौकोन होते. 2 डिजिटचे 2 अंकी पहा. चौकोन, चौकोन कशाला म्हणतात 4 बाजू असणाऱ्या बनतात. हा 12 नंबरचा बनतो, हा 13 नंबरचा बनतो. इथं फक्त एक करायचं आहे, 12ला 21 घ्यायचं. संख्या अंकाचा उचडता क्रम लावायचा म्हणजे कधीच चुकत नाही. 12 बनवलं मी 21 वेगळा आहे का, 12 नंबरचा जो आहे तोच 21 नंबरचा आहे ना. ओके. म्हणजे 12 13 2 वर्ण घेतले तर 24 आणि ती 24चा वर्ण 2 आहे 21 नाही बनत. 24 बनेल, 23 बनेल का नाही. नंतर 3 वर्ण घेतला 34. 4 3 घ्यायचं नाही, अंकाचा चढता किती झाले 4. 3 डिजिटचा बनतो का, या तिघांचा मिळून चौकोन असा आकार असतो का चौकोनाचा. पहा बघ इथं याला चौकोन म्हणतात. चौकोन आहे का नाही, हा लक्षात घ्या. ओके. तर इथं 3 डिजिटचा एकही बनत नाहीये. 3 डिजिट 0 आणि 4 डिजिटचा या सगळ्याचा मिळून 1 2 3 4 या सगळ्याचा मिळून बनतोय जे एकूण किती झाले 4 आणि 4 8 आणि 9.
ही बेसिक कॉन्सेप्ट आहे. आता हे क्लुप्तीच्या याच्यामध्ये गोंधळ काय होतो तो आता जर सांगत बसेल म्हटलं तर तो पहा. क्लुप्ती तुम्हाला सांगतो फक्त. जर आपल्याला यातील चौकोन पाहिजे असतील, चौकोन जर पाहिजे असतील तर काय होतं, याला नंबर द्या 1 2 इथं 1 बस. इथं द्यायचं 1 2 याची बेरीज करा 3, 1 2 याची बेरीज करा 3, याचा गुणाकार करा 3 गुणिले 3 9. असे प्रश्न अलीकडं येत नाही, हे माहिती झालं. आता याचे जर चौरस काढायचे असतील तर चौरसाची कृती काय होते, नंबर द्या 1 2 1 2 सॉरी इथं 3 1 2. या लाईन मधला आडव्या लाईन मधला शेवटचा 2 आहे, उभ्या लाईन मधला शेवटचा 2 आहे, याचा गुणाकार करता 2 गुणिले 2. आता आडव्या लाईनचा 1 आहे, उभ्या लाईनचा 1 आहे, याचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 1 याचं उत्तर येतं 5. हे चौरस आहे. चौरसाची क्लुप्ती आणि चौकोनाची क्लुप्ती वेगळी वेगळी आहे समजून. चला उत्तर काय आलं आपलं, उत्तर 5 आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 चौरस. पुढे चौकटीत कोणते चिन्ह द्या, पहा इथं एकक दर्शक पाहिलं. आपल्याला सगळ्याच गोष्टी लिहाव्या लागतात असं नाही, पण कराव्या लागतात हे मात्र आहे. इथं शतस्थानी 9 आहे, इथं 7 आहे. मोठे कोणते 9 कडे पर्याय क्रमांक 1. चला पुढे 2 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या याची बेरीज. 1 अंकी सर्वात मोठी 9 आहे, 2 अंकी 99 आहे आणि तसंच 3 अंकी 1 अंकी मोठी 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999 यांची बेरीज करा. 9 9 1800. 8 अंच्याने 9 दुने 18 आणि 1900. 9 अंच्याने 9 ने 10 तर काय येणार आहे 1098. पर्याय क्रमांक 2. सोबतच्या घड्याळात किती वाजलेले आहे पहा. तास काटा 3 आणि 4च्या मध्ये आहे. आता मिनिट काटा किती मिनिटं पुढे गेलेला आहे, इथे असता 5 मिनिटं, इथे असता 10 मिनिटं, 15 20 25 30 म्हणजे 3 वाजून 30 मिनिटं झाली. 3 वाजून 30 मिनिटं हे तास मिनिटामध्ये सांगितलं आपण. आणि 30 मिनिटं म्हणजे अर्धा. 12 वरून मिनिट काटा इथं आला म्हणजे अर्धा फिरवून आला म्हणजे अर्धा तास झाला. म्हणजे 3 तास आणि अर्धा तास याला व्यवहारामध्ये काय म्हणतात 3.5. पर्याय क्रमांक 4. आयताला त्रिकोणापेक्षा किती बाजू जास्त असतात. आता आयताला बाजू किती आहे 4 आहे, त्रिकोणाला 3 आहे. म्हणजे आयताला किती बाजू जास्त आहे 3 पेक्षा 1 बाजू जास्त आहे. इथे फसतात मुलं. ओके, मुलं काय करतात आयताला 4 बाजू लिहून टाकतात. पुढं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती, इथे काय आहे पहिली आकृती पहा. त्रिकोण आहे, नंतर चौकोन आहे, नंतर पंचकोन आहे. म्हणजे काय होतं ते एक एक बाजू वाढत जाते. म्हणजे काय षटकोन येईल, 6 बाजू असणारा षटकोन पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ओके, चला पुढे सोबतच्या आकृतीची परिमिती किती. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज, सर्व बाजूंची 5. लगेच हे करा 5, नंतर हे 4 द्या 4, नंतर हे 3 द्या 3, नंतर हे 2 द्या 2, नंतर हे 2 द्या 2 आणि नंतर हे 6. आता सगळ्या बाजूंची मापं दिले, काही वेळा दिलेली नसतील तर ती आपल्याला गेस करावी लागतात. होईल 6 5 11 6 5 11 15 2 17 17 2 हे इथं 3 आहे. 6 5 11 15 18 20 22 बघा बेरीज 6 2 8 2 10 13 4 17 5 22 सेंटीमीटर येणार आहे. पुढील प्रश्न पहा. 40 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानामध्ये 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल. आकृती काढायची आहे. आकृती काढली म्हणजे प्रश्न व्यवस्थित समजतो. बाजू आहे 40 मीटर. चौरसाच्या 4ही बाजू सारख्या असतात. हे 40 असेल तर हे 40 येणार आहे.
हे 40 येणार आहे, हे 40 येणार. म्हणजे एक पदरी कुंपण घालायचं असेल, एक राऊंड घालायचं 40 40 80 40 120 40 160. मग एक पद्धत काय करावं लागेल, बाजू गुणिले 4, कारण चौरसाच्या बाजू सारख्या असतात. 40 गुणिले 4 160 मीटर एक पदर. आपल्याला किती पदरी करायचं आहे, 4. म्हणजे एका पदराला 160, तर मग 4 पदर 160 गुणिले 4 4 0 0 4 7 24 4 4 2 4 1 4 2 6 640 मीटर जे परिमाण आहे ते पर्याय क्रमांक 4. सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहे पहा या ठिकाणी. मगाशी तुम्हाला समजून दिलेलं होतं आणि तो प्रश्न या ठिकाणी आला. चौकोन विचारले, चौरस नाही. चौरस विचारला असेल तर वेगळं उत्तर येईल, चौकोन विचारलं वेगळं उत्तर. क्लुप्ती काय आहे सांगतो तुम्हाला. 1 2 याची बेरीज केली 3, 1 2 3 याची बेरीज केली 6, 6 गुणिले 3 18. तिसरीला येत असं, चौथी पाचवीला असं येत नाही. आकृत्या अशा पद्धतीने नसतात. मग त्यांनी हे गणित कसं सोडवायचं, तर त्यांनी नंबर द्यायचे 1 2. पण प्रत्येक आता इथं पण तसे दिले तर इथं नाही. इथं काय करायचं 3 4 5 6 कसे द्या असं आहे. प्रत्येक आकाराला नंबर द्यायचे. ओके, प्रत्येक आकाराला नंबर द्यायचे. आता एक क्लुप्ती तुम्हाला हे सांगितली. ओके, त्यामुळे आपण काय करू, ओके ठीक आहे. आता दुसऱ्या पद्धतीने सोडवायला हे गणित कसं सोडवायचं पहा. याला प्रत्येक आकाराला नंबर द्यायचा. 1 2 3 4 5 6. मग सिंगल डिजिट आता एक पद्धतीने लिहावं लागतं असं नाही. सिंगल डिजिट लगेच कळतं. 1 2 3 4 5 6 किती झाले 6. आता दोघांचे मिळून 2 डिजिट, दोघांचे मिळून किती होते, 1 आणि 2 चा 12 नंबर आहे, 1 आणि 3 चा आहे. मग 2 आणि 1 चा घ्यायचा. 1 आणि 2 चा घेतलेला म्हणजे 2 आणि 1 चा नाही. 2 चा 4 चा म्हणजे चढता क्रम जायचा. 1 चा 2 चा जोडते, 1 चा 3 चा जोडतात. आता 1 ची झाली सगळं. 2 ची 300 जुळते का नाही, 2 4 चा बनतो. 3 चा 3 4 चा होतोय, 3 5 चा होतोय, 3 6 चा होतो का नाही, 4 चा 4 6 चा बनेल, 4 5 चा जमेल का नाही, आणि 5 6 चा 6 5 चा म्हणजे किती झाले 1 2 3 4 5 6 7 7. ओके, आता 3 डिजिटचा तिघांचा बघा 1 2 3 चा बनतो का असा, 1 2 3 चा नाही, 1 2 4 चा नाही, असा 1 3 5 चा, 1 3 5 चा बनेल, 2 4 6 चा बनेल. किती बनते 2. उलटा घ्यायचं नाही, 5 1 5 3 1 उतरता क्रम कुठे लावायचा. वेगळे वेगळे आले तर त्याचा चढता क्रम घेऊन जातात. 4 डिजिटचा चौघांचा 1 2 3 4 चा बनतोय, 3 4 5 6 चा बनतोय, 2 बनते. 5 डिजिटचा बनत नाहीये. 6 डिजिटचा या सगळ्या अंकांचा मिळून 1 2 3 4 5 6 या सगळ्यांचा मिळून 1 बनतोय. 7 हे 6 13 13 2 15 17 आणि 18 आणि 18. या पद्धतीने आपल्याला सोडवायला हवं. त्याला पुढे सोबतच्या आकृती त्रिकोणाच्या शिरोबिंदू म्हणजे आकृतीच्या शिरोबिंदूंची संख्या. आता इथं वेगळे वेगळे त्रिकोण चिकटवलेले आहे. शिरोबिंदू कशाला म्हणतात, ज्या बिंदूमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकत्र आले त्यांना संख्या, त्याला नावं द्या वाटल्यास. A B C D असं नाही करता हा वेगळा आहे हा वेगळा आहे नाही. ओके, तर 1 2 3 4 शिरोबिंदू येते. पर्याय क्रमांक 1. पुढे पत्रकाच्या समोरासमोरी
टिंब समान असतात. पहा पतंगाच्या समोरासमोर पतंग काढा आकृती. आता पतंगाच्या समोरासमोर पहा लघुकोन, विशाल कोन, काटकोन, सरळ कोन समान असतात. आता इथं पहा बरं, हा लघुकोन आहे, हा लघुकोन आहे, समान आहे का? सारखा नाही. मला की सर इथं पहा आम्ही विशाल कोन केला असं नाही वाटत. हा लघुकोन आहे, हा विशाल कोन, इथे लघुकोन दाखवा म्हणजे आकृती काढण्यावर समोरचे लघुकोन आहेत का? समान नाही आहे. विशाल कोन हे पहा बरं, हे समान असतं, हे समान. काटकोन नाही, सरळ कोन नाही, समोरासमोरील विशाल कोन हे समान असतात. हे या ठिकाणी लघुकोन कधी नाही. अशी पतंग होते का? पहा बरं, लघुकोन करायचा येत आपल्याला. अशी पतंग लघुकोन करायला म्हणजे अजून तो लहान करावा लागेल. लघुकोन दाखवा. अशी पतंग असते का? नाही. हे समान, हे असतात समान, हे कधीही समान नसतात. पतंगाचे कोणते कोण समान असतात हे लक्षात घ्या. तर ते विशाल कोण असतात समान. क गुणिले 8 बरोबर 56. तर क बरोबर पहा प्रश्न क्रमांक 62. क गुणिले 8 बरोबर 56. तर क बरोबर आता हे गुणिले 8 तिकडे पाठवले काय होते? भागिले. म्हणजे काय होईल? 56 भागिले 8, 8 एके 8, 8 7 56. उत्तर काय येणार आहे? 7. क बरोबर 7. पुढे 2.25 तासाची मिनिटे किती? 2.25 तास. आता 2.25 पोळ्या आपल्याला लक्षात घ्यायचे. 2.25 पोळ्या 1 2 आणि तिसऱ्यामधलं काय होईल? तिसरे याचे 4 भाग केले तर त्यातला 1 भाग म्हणजे 5 म्हणजे 2.25 आणि पूर्ण 5 मग 2 तासाचे. मग हा 1 तास म्हणजे 60 मिनिटं, हा 1 तास 60 मिनिटं म्हणजे 2.25 तासाची किती होती? 60 आणि 60 आणि येतं 60 मिनिटाचा अर्धा तास केले तर 30 मिनिटं, पाव तास केले तर 15 हे 15 हे 15 हे 15 हे 15 म्हणजे किती? 15. याची बेरीज करा. एककाची बेरीज केली 5 0 0 5. दशकाची केली 6 6 12 आणि 13 किती झाली? 135 मिनिटे. 135 मिनिटे. पर्याय क्रमांक 4. इथं दशक चिन्ह लिहिलेलं आहे. चला पुढील प्रश्न. 824 अधिक 79 भावगी मांडणी केली चालेल. 8व्या मांडणीचा मी सराव देते की जे पेपरवर तुम्हाला सोडवता येईल. लिहिण्याचा वेळ वाचवायचा आहे आपल्याला. हे लिहून लिहिण्यासाठी गेला ना माझे 2 सेकंद तरी गेले. हे 2 सेकंद वाचवायचे गणित पेपरवरच. एककाची करायची 9 4 13 3 हातच्याले 1 दशकाच्या डोक्यावर द्या. दशकाची करायची आहे 7 आणि 8 8 2 10 0. हातचा शतकाच्या इथे शतकाचं धरण इकडे आहे 8 आणि 9. जे हे गणित कंप्लीट आपल्याला हे पाहिजे. उत्तर 900. तुम्ही मांडण्यासाठी म्हणजे वेळ कुठं वाचवायचे मी इथं तुम्ही हे लिहिण्याचं मी वाचवलं. पेपरवर तुम्हाला सांगितलं की तुम्ही मांडणी करत असण्याची 8वी मांडणी करा आली वेळ वाचत लिहिण्याचं. चला 2 लिटर 125 मिली याप्रमाणे 16 दिवसाचे दूध किती? पहा गरम आता मिली सेंटी देसी आणि लिटर. आता या ठिकाणी काय करा 2 लिटर. लिटरच्या घरात 2 लिहा. मिली किती आहेत? 125 मिली. शेवटचा मिलीच्या घरात 5 येईल
म्हणजे हे मांडले 2 लिटर 125 मिली. हे फोडून सांगितलं हे 2 लिटर आहे ते 125 मिली. असं 16 दिवस घेतलं म्हणजे याची 16 पट करावी लागलं म्हणजे गुणिले 16. या घरांकडे लक्ष द्यायचं नाही. प्रत्येक घरात फक्त एक अंक मांडायचा. 16चा पाढा आपल्याला आलाच पाहिजे. ओके, नसेल तर अडचण नाही आहे. फक्त तो गुणाकार आपण ते नंतर 16चा येतो त्याने अगदी येत नाही पाढा आपण असं समजूया. या 6ने सगळ्या अंकांना गुणायचं. 6ने 5ला गुणलं 6 पंचे 30, 30 0, 3. 6ने 2ला गुणलं 6 2 12 आणि 3 15 5 1. या 6ने 1ला गुणलं 6 1 6 आणि हातचा 1 7. आता काय हातचा नाही. 6ने 2ला गुणलं 6 2 12. पुढे आता इथं घर नाही. लिटरच्या नंतर मिली सेंटी डेसी लिटर मीटर ग्रॅम मीटर मीटर इथं डेका असतो. गरज नाही आहे त्याची पण घ्या. एका घरात एकच अंक पाहिजे एवढी काळजी घ्या. आता दशकाने गुणायचे. मग दशकाने गुणायचे सगळे उत्तर दशकाचे येणार म्हणून एका खाली 0 द्या. हे विसरतात. 1ने 5ला गुणलं 1 5 5. 1ने 2ला गुणलं 1 2 2. 1ने 1ला गुणलं 1 1 1. 1ने 2ला गुणलं 1 2 2. ओके, यांची बेरीज करा. 0 0 0. 5 5 10 0 चले. 7 2 9 1 हातचा 10 0 चले. 2 3 4 2 3. आता उत्तर आपल्याला जर वेगवेगळ्या परिमाणात सांगायचं तर काय होईल. 34,000 मिलीमीटर. 34,000 मिलीमीटर. सेंटीमध्ये सांगायचं म्हणलं तर इथपर्यंतच घ्या. इथं दशमचिन्ह द्या. काय झालं 3,400 सेंटीमीटर. हे उत्तर डेसीमध्ये सांगायचं. इथं दशमचिन्ह घ्या 340 डेसिमीटर. लिटरमध्ये सांगायचं. इथं दशमचिन्ह घ्या 34 लिटर. उत्तर काय येणार आहे 34 लिटर. हुशार मुलगा असतो 16चा डायरेक्ट पाडा म्हणतो. 16 85 0 हातच्या 8 16 32 आणि 40 0 हातच्या 4 16 1 16 आणि हातच्या 20 20 0 हातच्या 2 16 32 आणि 2 34. लिटरच्या नंतर दशमचिन्ह. उत्तर 34 लिटर. पुढे एका संख्येची 8 पट 48 येते तर त्या संख्येची 12 पट केली. एक संख्या x याची 8 पट. 8 पट म्हणजे याला गुणिले 8 बरोबर 48. एका संख्येची 8 पट 48 येते. मग त्या संख्येची 12 पट येते. आता 12 पट. आता एका संख्या पहा तुम्ही ज्या पद्धतीनं जाता त्या पद्धतीनं आपण सोडवतोय की 8 पट 48 हे 8 गुणिले तिकडं पाठवले तर भागिले होते म्हणजे 48 भागिले 8 केलं. 8 1 8 8 7 48. उत्तर येणार आहे 6. ही संख्या 6 आहे आणि मग 6ची 12 पट. 6ची 12 पट 12 72. हुशार मुलगा. एकमान पद्धतीमध्ये काय होईल 8x संख्या x मानली मग त्याची 8 पट 8x बरोबर 48. तर त्या संख्येची 12 पट म्हणजे 12x बरोबर किती. x नाही म्हणा बरोबर किती. इथं तिरकस गुणाकार असतात. तिरकस गुणाकार असतात म्हणजे 12x आणि 14 48. 12x गुणिले 48 बरोबर 8x गुणिले प्रश्नचिन्ह इथं y याला y. आता याला वायला मोकळा करायचा आहे आपल्याला. वायला म्हणजे 8 गुणिले 8x इकडे पाठवायचं भागिले होते म्हणजे y बरोबर 12x गुणिले 48 भागिले 8x. हे थोडंसं अवघड होतं पण हे लक्षात घ्यायला पार नाही आलं काय हरकत त्याला समजून घ्या. या एक्सला एक्स जाणार आहे. एक्सला एक्स नाही भागलं 8ने भागला 8 1 8 8 6 48 12 गुणिले 6 y बरोबर 12 12. समजून घ्या. उत्तर 72. चला पुढील प्रश्न 5 1 2. हे अंक एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान विषम संख्येतील फरक. आता सर्वात मोठी पहा
प्रश्न 67 आहे. 5, 1, 2 काय म्हणलेले? सर्वात मोठी अगोदर बनवा. मोठी बनवायची म्हणल्यानंतर काय होईल? अंकांचा उतार. आणि मोठ्यात मोठी काय म्हणलेले? विषम. सर्वात मोठ्या विषम. आता सर्वात लहान बनवूया. लहान बनवलेल्या अंकाचा उतार दाखवा. 1, 2, 5 ही पण कशी आहे? विषम. दोन्ही पण विषम बनलेली आहे. अडचण नाही आपल्याला. जर इथं सम बनली तर त्याची विषम बनवावी लागते. ती कशी बनवायची? असं गणित येईल किंवा पाहू आपण. आणि यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी 521 वजा 125 येईल तसंही गणित येणार आहे. ही सम विषम बनते. आपल्याला समचा विचारलेला असते तेव्हा ती कशी बनवायची? 1 मधनं 5 जात नाही आहे. मानाचा आजचा घ्या, देऊन टाका. 11तनं 5 गेले, 6 राहिले. 2 मधनं 3 जात नाही. मनाचा आजचा घ्या, देऊन टाका. 12तनं 3 गेले, 9 राहिले. 5तनं 2 गेले, 3 राहिले. उत्तर येणार आहे 396. पर्याय क्रमांक 1. त्याला 6 वाजायला 10 मिनिटं कमी होती. तर किती मिनिटानंतर? 6:30 वाजता. मग 6 वाजायला 10 मिनिटं कमी म्हणजे किती वाजले? 6 वाजायला 10 मिनिटं कमी म्हणजे वाजलेले आहे 5. 6 वाजायला 10 मिनिटं कमी म्हणजे 5 वाजून 50 मिनिटं. 5 वाजून 60 मिनिटं झाली म्हणजे 6 वाजता. 6 वाजायला 10 मिनिटं म्हणजे 5 वाजून 50. मग किती मिनिटं? तर 6:30 वाजून. 6:30 म्हणजे काय? 6 वाजून 30 मिनिटं. मग किती वेळानंतर? 6:30 मधनं 6ला 10 मिनिटं कमी म्हणजे 5:50 वजा करायचे. आता इथं 30 मिनिटामध्ये 50 मिनिटं जात नाही आहेत. मग काय करायचं? 5 समजून घ्या. थोडंसं आपण हे गणित खाली उतरून घेऊया. खाली घेऊया आपण हे गणित. आपल्याला हे काय येत नाही आहे. आपण हे पुन्हा वापरते. 6 वाजायला 10 मिनिटं आणि 6:30. 6:30 म्हणजे 6 वाजून 30 मिनिटं आणि 6ला 10 मिनिटं कमी म्हणजे 5 वाजून 50 मिनिटं. आता ही वजाबाकी कशी करायची शिकायची आपल्याला. 30 मिनिटात 50 मिनिटं जातात का? नाही. 50 मिनिटात 30 मिनिटं घालवायची का? नाही. तर या तासामधनं 1 तास आहे, ही मिनिट आहे. 1 तास सुट्टा करून घ्यायचा. इथे 30 मिनिटं तेव्हा काढणार. इथनं एक जो तास आहे त्यातनं 1 तास घ्यायचा. इथं किती राहतील? 5 तास. आणि एका तासाची किती मिनिटं होतील? 60. आणि हे किती आहे? 30. इथं किती मांडायचे? 90. कसे झाले कळले का? हे 30 होते ते आणि यातला 1 तास सुट्टा करून घेतला. 1 तास 60 मिनिटं. 60 आणि 30 90 मिनिटं. त्यातला 50 मिनिटं वाजा. 0. 9तनं 5 गेले 4. 5तनं 5 गेले 0. म्हणजे अजून 40 मिनिटानंतर अर्धा तास होणार आहे. हुशार मुलगा काय करेल? 6ला 10 मिनिटं कमी म्हणजे 10 मिनिटांनी 6 वाजतील आणि पुन्हा 6:30 म्हणजे 30 मिनिटं म्हणजे 10, 30, 40. पण हे तोंडी करायचं नाही. सोबतची आकृती किती बाजूंना वाढते. आता इथे इकडे बाण आहे, जिकडे वाटते तिकडे बाण आहे, तिकडे वाटते म्हणजे इकडे एक बाजू तिकडे एक बाजू, 2 बाजूंना. ही 2 बाजूंना वाटते. ओके. खाली आकृतीतील कितवा हिस्सा कोरा? पहा इथं रेखांकित विचारला नाही. इथं कोरा. याचे भाग मोजा किती केले सारखे? 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. जे एकूण भाग किती केले? 12. यातले रेखांकित किती आहे? छायांकित, रेखांकित, रंगवलेले विचारलं असेल तर रेखांकित किती आहे? 1, 2, 3, 4. 4/12 रेखांकित. आपल्याला काय विचारलं? कोरा. कोरा म्हणजे अरेखांकित. अरेखांकित त्याला दुसऱ्या भाषेमध्ये कोरा म्हणतात. अरेखांकित किंवा कोरा किती? 12 मध्ये 4 रंगवलेले. कोरे किती असणार आहे? 8.
8/12 पर्यायामध्ये आहे का पहा. नसेल तर याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. मग संक्षिप्त दोन्ही संख्याला कशाने भागते? 2 मी घालवलं मला पहा. 2 चौक 8, 2 7 12, 4/6 आलं. आहे का पर्यायामध्ये 4/6? नाही, पुन्हा याला 2 ने भाग जातोय. 2 दुणे 4, 2 त्रिक 6, उत्तर किती येणार आहे? 2/3. म्हणजे याला जर तुम्ही 4 ने भागला असता, 4 दुणे 8, 4 त्रिक 12, तर डायरेक्ट हे सगळे जे आहेत हे सगळे बरोबर आहेत. याला म्हणतात सममूल्य. सममूल्य म्हणजे सारख्या किमतीचे. मी 3 मध्ये तुम्हाला 2 भाग दिले. पहा किती काढून दाखवतो तुम्हाला. हे 3 भाग आहेत. यातले तुम्हाला 2 भाग दिले. 2 भाग दिले म्हणजे हे दाखव. पहा कुठं भाग वाढतोय. मी आकृती वाढवत नाहीये. यातले 2 भाग दिले. हा एक दिला, हा एक भाग दिला. म्हणजे 3 भागापैकी 2 भाग दिले. आता मी तुम्हाला म्हटलं की 6 भागापैकी. आता मला सांगा बरं किती मिळाले हो तुम्हाला. आता मी त्याचे मोठे मोठे तुकडे होते तरी प्रत्येकाचे 2-2 केले. म्हणजे किती भाग झाले? 6 भाग. त्यातले किती मिळाले? 4 भाग. वाढीव मिळाले का तुम्हाला? पहिल्यांदा मिळालं तर 3 भागापैकी 2 भाग. आता 6 भागापैकी 4 भाग. तेवढाच मिळाला. आता इथे 12 भागापैकी. आता पहा बरं याचे पुन्हा भाग केले. किती झाले? 3/12 भाग. त्यातले किती मिळाले? 6 भाग. सॉरी 8 भाग मिळाले. 4 आणि 4 8 आणि 4 12 मिळाला. तर वाढावा तुकडा नाही, फक्त दिसत गेले मोठे मोठे भाग. तुकडे वाढत गेले. इथं मोठे तुकडे होते, पुन्हा बारके झाले, पुन्हा बारके झाले. या सगळ्यांना सममूल्य आपण म्हणतात. यातलं उत्तर आहे 2/3. पर्याय क्रमांक 71. 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 4 अंकी लहानात 1 अंकी लहानात लहान 1 असतं. 71वा प्रश्न आहे. 2 अंकी लहानात लहान तुम्हाला की 1 अंकी लहानात लहान 0. 0 ही संख्या नाही. 1 अंकी लहानात लहान संख्या 1 आहे. ओके. 2 अंकी लहानात लहान 10 आहे. 3 अंकी 100 आहे. आणि 4 अंकी लहानात लहान संख्या 1000 आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढं दरमहा 97 रुपये याप्रमाणे अर्ध्या वर्षाचे वर्तमानपत्राचे बिल किती? पहा दरमहा. महा म्हणजे महिना. दर महिना पेपरचं बिल 97 रुपये. मग अर्ध वर्ष. वर्षाचे किती महिने असतात? 12 असतात. मग अर्ध वर्ष 6 महिने होते. एका महिन्याचं 97, 6 महिन्याचं गुणिले 6 करा. 6 7 42, 2 4, 6 9 54, 4 18. उत्तर किती येणार आहे? 582 रुपये. पर्याय क्रमांक 4. पुढे एका पेटीत 69 आंबे. अशा 7 पेट्यामध्ये आंबे किती? एका पेटीमध्ये 69 आंब, 69 आंबे. मग अशा पेट्या आहेत 7. गुणिले 7. 51 अनेकाची करायचं म्हणलं तर गुणाकार करावा लागतो. 7 9 63 3 6 7 4 गुणिले 6 7 7 42 6 48 483. पर्याय क्रमांक 3. पुढे आयताच्या कडा समान लांबीच्या असतात. पहा आयत आकृती काढा. आयताच्या कडा चारी पहा. पण एक पद्धत सर्व कडा समान लांबीच्या असतात का? सर्व आहेत का? नाही. याच्या फक्त या कडा सारख्या लांबी समोरासमोरच्या. या पाहिल्या समोरासमोरच्या म्हणजे शेजारच्या कडा सारख्या असतात का? नाही. समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या असतात. खालीपैकी कोणती तारीख दरवर्षी येत नाही? दरवर्षी कोणती तारीख येत नाही? तर 29 फेब्रुवारी ही तारीख दरवर्षी येते. ही कधी येते? 4 वर्ष. ही येते 4 वर्ष. 4 वर्षातून म्हणजे कधी असेल? लीप वर्ष असेल. जेव्हा लीप वर्ष असतं. लीप वर्ष कधी येतं? 4 वर्षातून. ज्या सणाला सालाला 4 ने भाग झाला. आता उदाहरणार्थ घेतलं 20ला 2020ला 4 ने भाग जातो लीप वर्ष. नंतर 21ला जाणार आहे नाही, 22ला नाही, 23ला नाही, 24ला 2024ला येणार.
मग ज्याचा वाढदिवस असतो ना 29 फेब्रुवारीला, तो दरवर्षी वाढदिवस त्याला करताच येत नाही. त्याचा 4 वर्षात एकदा वाढदिवस 29 फेब्रुवारीला. तो मग माझी तारीखच नाही आहे. 28 फेब्रुवारीला वर्ष संपतं, नवीन वर्ष लगेच 1 मार्च आहे. 29 तारीख फक्त 4 वर्षात नाही. त्यामुळं हे खरे 29 फेब्रुवारीला जन्म घेतलेले दरवर्षी त्यांचा वाढदिवस करता येत नाही, फक्त 4 वर्षातून येतो. ओके, धन्यवाद मित्रांनो. या संपूर्ण पेपरचं आपण सोल्युशन पाहिलं. पुढील विषय पुढचा पेपर पुढील भागामध्ये घेऊया. धन्यवाद.